श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जून महिन्यामध्ये जन्मलेले लोक त्यांविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यांनी व्यवसाय कोणता करावा, त्यांचा शुभ रंग कोणता, शुभ अंक कोणता याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमचाही जन्म जून महिन्यात झालाय का असल्यास हा व्हिडिओ तुमच्यासाठी। जून हा 6वा महिना असल्या कारणाने या व्यक्तीवर बुध तसेच शुक्र ग्रहाचा अंमल असतो। हे लोक कुशाग्र बुद्धिमत्तेचे असतात। अतिशय चतुरपणा यांच्या वागण्यामध्ये असतो। वागण्यात बोलण्यात खूपच चतुरपणा असतो, तरीही फक्त स्वतःचाच फायदा न बघता नेहमी दुसऱ्यांना मदत करतात। बऱ्याचदा अशा गोष्टी होतात की स्वतःचं नुकसान करून सुद्धा हे दुसऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतात। बऱ्याचदा हे लोक दोन तबल्यांवर हात ठेवून असतात, म्हणजेच की यांना दोन्ही लोकांचं खरं वाटत असतं। म्हणून दोन्ही लोकांना खुश ठेवण्याच्या नादात नेमके आपल्याला काय पाहिजे हेच यांना समजत नाही। हे लोक खूप जिद्दी असतात व स्वतःचे म्हणणे मांडतात आणि तेच व्हावे असं यांना वाटतं। एवढं असलं तरी यांना आपण स्वतःही सुखी राहून दुसऱ्यांनाही सुखी ठेवण्याचा हे प्रयत्न हे लोक करत असतात। कारण वागण्यामध्ये बोलण्यामध्ये कितीही चतुरपणा असला तरी हे लोक वाईट प्रवृत्तीचे कधीच नसतात। नेहमी दुसऱ्यांना मदत करण्याचीच यांची भावना असते। या लोकांना खूप लवकर राग येतो, पण तेवढाच लवकर तो राग शांत सुद्धा होतो। एवढं मात्र नक्की की हे लोक कधीही कोणालाही फसवत नाही। कोणाला फसवण्यासाठी कोणतेही कार्य हे लोक कधीच करत नाहीत। खऱ्या गोष्टीसाठी हे लोक वेळप्रसंगी भांडायलाही तयार होतात आणि शक्य तेवढे खोट्या गोष्टीपासून दूरच राहतात। हे लोक अतिशय संवेदनशील असतात। दुसऱ्यांच्या दुःखाने लवकर पिघळतात। म्हणून ही गोष्ट कधीही तुमची कमजोरी बनवू देऊ नका। कारण कोणत्याही गोष्टीमधून निर्माण झालेला त्रास, ताण सहन करण्याची क्षमता तुमच्यात नसते। तुमचं हृदय, तुमचं मन कोमल असल्यामुळे तुम्ही लवकर कमजोर पडता आणि त्या ठिकाणी जर का मागे पडल्यास आयुष्यामध्ये तुम्हाला खूप त्रास होण्याची शक्यता असते। शिवाय एक प्रेमी म्हणून हे लोक खूप छान असतात, रोमॅन्टिक असतात, आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात। प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या जोडीदाराची सोबत हे सोडत नाहीत, नेहमी त्याच्या सोबतच राहतात। या लोकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर यांना शिस्त ही खूप आवडते आणि त्यामुळे प्रत्येकाला हे काम वाटून देत राहतात आणि ते काम जर का त्याने केले नाही तर परिणामी त्याच्यावर भयंकर चिडतात। म्हणून तर काय तर नोकरीच्या ठिकाणी जर काही उच्च पदस्थ अधिकारी किंवा अजून काही असले तर यांचे तिथल्या लोकांची कमी पडते आणि त्यामुळे तेथे अनेक अडथळे निर्माण होतात आणि नोकरीमध्ये वेळप्रसंगी यांना त्रासही होतो। या लोकांना सामाजिक कार्याची आवड असते। नवीन काहीतरी करावे असे यांना नेहमी वाटत असते, पण घरकाम आणि घरातील कामे या लोकांना अजिबातच आवडत नाही। आता यांच्याविषयीचा शुभ रंग कोणता असेल तर केशरी आणि पिवळा हा यांचा शुभ रंग आहे। त्याचप्रमाणे यांचा शुभ अंक कोणता आहे तर 4, 5, 6 आणि 7। यांच्यासाठी शुभ दिवस कोणते आहे तर मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार। म्हणून यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुमच्या जर का महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या असल्यास याच तारखेला करा, याच दिवशी करा आणि शक्यतोवर याच रंगाचे कपडे घालून करा। म्हणजे काय होईल, जेही कोणते कार्य तुम्ही करायला सुरुवात केली आहे ते 100% पूर्णत्वास जाईल, यामध्ये काही शंका नाही। आता या लोकांनी नोकरी कोणती करावी, व्यवसाय कोणता करावा तर हे लोक वकील, एक चांगले ॲक्टर, सोशल वर्कर, पुढारी नेता, सामाजिक दृष्टिकोनातून जर का एखादा व्यवसाय असेल, एखादी नोकरी असेल की ज्यातून दुसऱ्यांना मदत करता येईल असा व्यवसाय जर का तुम्ही केला, अशी नोकरी जर का तुम्ही केली तर तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल। जशा प्रकारे जून महिन्यामध्ये जन्म झालेल्या लोकांबद्दल संपूर्ण माहिती पण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। धन्यवाद।